एकदा एका लहान गावात एक बुद्धिमान वृद्ध साधू राहत होता, ज्याचे नाव स्वामी होते. गावक्यांनी त्याला खूप मानले, कारण त्याच्याकडे गहन ज्ञान होते आणि तो नेहमीच लोकांच्या समस्यांवर उपाय सुचवायचा. लोक दूरदूरून त्याच्याकडे येत असत, विशेषतः जेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यातील आव्हानांचा सामना करावा लागायचा. एक दिवस एक तरुण मुलगा आर्यन स्वामीकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्याला आपल्या जीवनाचा मार्ग सापडत नव्हता आणि तो खूप गोंधळलेला होता. स्वामींच्या समोर बसून त्याने आपल्या मनातील सर्व विचार बाहेर काढले. स्वामीने शांतपणे त्याला ऐकले आणि नंतर हसून म्हणाले, आर्यन, आयुष्य एक प्रवाहासारखे आहे. तो कधी शांत असतो, कधी चढउतार असतो. पण लक्षात ठेव, प्रत्येक वळणावर एक नवीन अनुभव असतो. आर्यनने विचारले, पण स्वामी, मी या चढउतारांमध्ये कसा मार्ग काढू? स्वामीने हसून उत्तर दिले, तुझ्यावर विश्वास ठेव. जसा प्रवाह आपल्या मार्गाने जातो, तसाच तूही तुझ्या अंतःकरणावर विश्वास ठेवून पुढे जा. आव्हानांना सामोरे जा, कारण तेच तुझ्या वाढीचे कारण आहे. स्वामींच्या शब्दांनी आर्यनला प्रेरणा मिळाली आणि त्याने ठरवले की तो स्वतःच्या शोधात निघेल. त्याने गाव सोडले आणि जगाच्या विविध कोनात फिरायला लागला. त्याच्या प्रवासात त्याला अनेक लोक भेटले, प्रत्येकाची एक वेगळी कथा होती. एक व्यापारी होता, ज्याने आग लागल्यामुळे सर्व काही गमावले होते, पण तो अजूनही आशावादी होता, कारण त्याला विश्वास होता की नवीन संधी त्याच्या वाटेवर येतील. एक महिला होती, जिने विश्वासघात सहन केला होता, पण तिने क्षमा करण्याचा निर्णय घेतला. तिच्या कमजोरीतून शक्ती मिळवली. आर्यनने त्यांच्या कहाण्या ऐकताना समजून घेतले की प्रत्येकाला आपापले दुःख असते आणि एकमेकांशी जोडून राहिल्यासच आपण बरे होऊ शकतो. त्याला हेही समजले की आयुष्यातील आव्हानं आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असतात. एक संध्याकाळ, सूर्य अस्ताला जात असताना आर्यन एका विशाल जंगलाच्या काठावर पोहोचला. त्याला आत जाण्याची एक अनामिक इच्छा झाली, जणू काहीतरी त्याच्या वाटेवर आहे. प्रत्येक पावलावर त्याला उत्सुकता आणि थोडा भीती वाटत होता. झाडे त्याला गुप्तता सांगत होती आणि हवेतील सुगंध त्याला साहसाची जाणीव देत होता. अचानक त्याला एक खुला जागा दिसली, जिथे लोक एकत्र बसले होते. ते एकत्र येऊन कथा सांगत होते, हसत होते आणि एकमेकांना उष्णता देत होते. आर्यनला तिथे एक अनामिक बिलॉंगिंगची भावना झाली. तो त्यांच्या वर्तुळात सामील झाला आणि जसे त्याने आपला प्रवास सांगितला, तसंच इतरांनीही त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली. आर्यनला एक जिवंतता जाणवली, जणू काही त्याला एक नवीन कुटुंब मिळालं. पण जसे रात्रीचे आकाश ताऱ्यांनी भरले, तसंच एक थंड वारा त्या जागेतून गेला. आग मंदावली आणि हसणे थांबले. आर्यनने आजूबाजूला पाहिले, लोकांच्या चेहऱ्यावर चिंता होती. आता काय होणार? आर्यनने विचारले. त्याच्या हृदयात एक अनामिक भीती होती. जंगल, जे एकदा त्याला आमंत्रित करत होते, आता एक गूढ आणि भयानक ठिकाण वाटत होते. आम्ही पुढे काय करणार? आर्यनने विचारले. त्याच्या मनात अनेक प्रश्न होते. त्याला जाणवले की जीवनाच्या या वळणावर त्याला एक नवीन आव्हान सामोरे जावे लागणार आहे. त्याने ठरवले की तो या गूढतेला सामोरे जाईल आणि त्याच्या मनात एक ठराविक ध्येय ठरवले. त्याने विचार केला, जर मी या जंगलात प्रवेश केला, तर मला त्याच्या गूढतेचा सामना करावा लागेल. कदाचित येथे काहीतरी महत्त्वाचे आहे, जे मला शिकवले जाईल. जंगलाच्या गर्दतेत प्रवेश करताच आर्यनने एक अनोखी शांतता अनुभवली. झाडांच्या पानांवरच्या थेंबांनी त्याला एक अद्भुत संगीत ऐकू येत होते. प्रत्येक पाऊल त्याला एक नवीन अनुभव देत होता, जणू काही जंगल त्याला काहीतरी सांगत होते. त्याने विचार केला, कदाचित हे जंगल मला माझ्या भीतींवर मात करण्यास मदत करेल. जंगलात फिरताना त्याला एक जुना मंदिर दिसला.
मंदिराच्या भिंतींवर अनेक कथा कोरलेल्या होत्या, ज्या त्याला खूप आकर्षित करत होत्या. त्याने मंदिराच्या आत प्रवेश केला, जिथे एक साधू ध्यान करत होता. साधूने आर्यनकडे पाहून हसले आणि म्हणाले, "तू येथे का आला आहेस, तरुण?" आर्यनने त्याच्या मनातील सर्व विचार साधूला सांगितले. साधूने शांतपणे ऐकले आणि नंतर त्याला सांगितले, "तू ज्या गोष्टींचा सामना करतोस, त्या तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. प्रत्येक संकट तुझ्या आत्म्याला मजबूत बनवते. तू ज्या गोष्टींचा सामना करतोस, त्या तुझ्या विकासासाठी आवश्यक आहेत." आर्यनने साधूच्या शब्दांमध्ये एक गूढता अनुभवली. त्याला जाणवले की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, त्याला काहीतरी शिकवतो. त्याने ठरवले की तो या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. जंगलातून बाहेर येताना आर्यनने एक नवीन दृष्टिकोन मिळवला. त्याला समजले की जीवनातले आव्हानं त्याला थांबवण्यासाठी नाही, तर त्याला पुढे नेण्यासाठी आहेत. त्याने ठरवले की तो आपल्या प्रवासात आणखी पुढे जाईल, नवीन अनुभव घेईल आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेईल. पण त्याच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? त्याला जाणवले की त्याच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या त्याला शोधायच्या आहेत. त्याने ठरवले की तो आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी त्याला अंधारात चालावे लागले तरी. आणि अशा प्रकारे आर्यनच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि त्याच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. त्याच्या पुढील पावलांची वाट पाहत जंगलाच्या गूढतेत तो अद्याप हरवला होता. एकदा एका शांत गावात एक तरुण मुलगी, सिया, राहत होती. तिच्या मनात स्वप्न होते, पण ती नेहमीच त्या स्वप्नांच्या मागे धावण्यात गोंधळलेली होती. गावकऱ्यांनी तिला खूप प्रेम केले, पण तिला स्वतःवर विश्वास नव्हता. एक दिवस तिने ठरवले की ती आपल्या आयुष्यातील बदल घडवेल. सिया एका जुने पुस्तकालयात गेली, जिथे तिला एक प्राचीन ग्रंथ सापडला. त्या ग्रंथात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या कथा वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिने ठरवले की ती त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. एक संध्याकाळ सिया जंगलात फिरायला गेली. तिथे तिला एक जुना झरा सापडला, ज्याच्या पाण्यात एक विशेष चमक होती. तिने त्या पाण्यात हात घालून पाहिले आणि तिला तिच्या मनातील सर्व चिंता दूर होताना जाणवले. झऱ्याच्या पाण्यात तिच्या प्रतिबिंबात तिने एक नवीन सिया पाहिली, जी आत्मविश्वासाने भरलेली होती. तिच्या मनात विचार आला, जर मी या झऱ्याच्या पाण्यातील शक्तीचा उपयोग केला, तर मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करू शकते. तिने ठरवले की ती त्या शक्तीचा उपयोग करून आपल्या ध्येयाकडे जाईल. पण जसे ती पुढे जात होती, तिला अनेक अडथळे आले. काही लोक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही तिच्या ध्येयावर विश्वास ठेवत नव्हते. पण सियाने ठरवले की ती त्या सर्व अडथळ्यांना पार करेल. तिने आपल्या मनातील शक्तीला जागृत केले आणि प्रत्येक अडथळा पार केला. एक दिवस तिला एक मोठा निर्णय घ्यावा लागला. तिच्या मनात एक विचार आला, जर मी या मार्गावर चालत राहिले, तर मी कोणत्या दिशेने जाईन. तिने ठरवले की ती आपल्या अंतःकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवेल आणि त्या मार्गावर चालत राहील. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस, तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल.
आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि तिच्या मनात एक प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? एकदा एका लहान गावात एक तरुण मुलगा आर्यन राहत होता. त्याला नेहमीच एक गोष्ट जाणवायची की जीवनात काहीतरी विशेष आहे, पण तो त्याला शोधण्यात गोंधळलेला होता. गावकऱ्यांनी त्याला खूप प्रेम केले, पण त्याच्या मनात एक अनामिक भीती होती. एक दिवस त्याने ठरवले की तो आपल्या आयुष्यातील गूढतेचा सामना करेल. आर्यनने एक जुने नकाशा सापडला, ज्यात एक गूढ ठिकाण दर्शवले होते. त्याने ठरवले की तो त्या ठिकाणी जाईल. त्याने आपल्या प्रवासाची तयारी केली आणि जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात प्रवेश करताच त्याला एक अद्भुत शांतता अनुभवली. झाडांच्या पानांवरच्या थेंबांनी त्याला एक संगीत ऐकू येत होते, जणू काही जंगल त्याला काहीतरी सांगत होते. जंगलात फिरताना त्याला एक जुना मंदिर दिसला. मंदिराच्या भिंतींवर अनेक कथा कोरलेल्या होत्या, ज्या त्याला खूप आकर्षित करत होत्या. त्याने मंदिराच्या आत प्रवेश केला, जिथे एक साधू ध्यान करत होता. साधूने आर्यनकडे पाहून हसले आणि म्हणाले, तू येथे का आला आहेस, तरुण? आर्यनने त्याच्या मनातील सर्व विचार साधूला सांगितले. साधूने शांतपणे ऐकले आणि नंतर त्याला सांगितले, तू ज्या गोष्टींचा सामना करतोस त्या तुझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक आहे. प्रत्येक संकट तुझ्या आत्म्याला मजबूत बनवते. तू ज्या गोष्टींचा सामना करतोस त्या तुझ्या विकासासाठी आवश्यक आहेत. आर्यनने साधूच्या शब्दांमध्ये एक गूढता अनुभवली. त्याला जाणवले की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, त्याला काहीतरी शिकवतो. त्याने ठरवले की तो या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण जसे तो पुढे जात होता, तिला अनेक अडथळे आले. काही लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही त्याच्या ध्येयावर विश्वास ठेवत नव्हते. पण आर्यनने ठरवले की तो त्या सर्व अडथळ्यांना पार करेल. त्याने आपल्या मनातील शक्तीला जागृत केले आणि प्रत्येक अडथळा पार केला. एक दिवस त्याला एक मोठा निर्णय घ्यावा लागला. त्याच्या मनात एक विचार आला, जर मी या मार्गावर चालत राहिले तर मी कोणत्या दिशेने जाईन? त्याने ठरवले की तो आपल्या अंतःकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवेल आणि त्या मार्गावर चालत राहील. जंगलाच्या गर्दतेत आर्यनला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने त्याला विचारले. आर्यनने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारा आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावतो. आवाजाने त्याला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. आर्यन त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाला. त्याने ठरवले की तो आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. त्याच्या मनात एक विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे आर्यनच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि त्याच्या मनात एक प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? जंगलाच्या गर्दतेत आर्यनने एक गूढ ठिकाण शोधले, जिथे त्याला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे त्याला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. त्याने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने त्याला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि त्याने ठरवले की तो त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. एक संध्याकाळ आर्यन जंगलात फिरताना एक झरा सापडला, ज्याच्या पाण्यात एक विशेष चमक होती. त्याने त्या पाण्यात हात घालून पाहिले आणि त्याला जाणवले की त्याच्या मनातील सर्व चिंता दूर होत आहेत. ज्याच्या पाण्यात त्याच्या प्रतिबिंबात त्याने एक नवीन आर्यन पाहिला, जो आत्मविश्वासाने भरलेला होता. त्याच्या मनात विचार आला, जर मी या झऱ्याच्या पाण्यातील शक्तीचा उपयोग केला
तर मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करू शकतो. त्याने ठरवले की ती शक्ती वापरून आपल्या ध्येयाकडे जाईल. पण जसे तो पुढे जात होता, तिला अनेक अडथळे आले. काही लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही त्याच्या ध्येयावर विश्वास ठेवत नव्हते. पण आर्यनने ठरवले की तो त्या सर्व अडथळ्यांना पार करेल. त्याने आपल्या मनातील शक्तीला जागृत केले आणि प्रत्येक अडथळा पार केला. एक दिवस त्याला एक मोठा निर्णय घ्यावा लागला. त्याच्या मनात एक विचार आला, जर मी या मार्गावर चालत राहिले तर मी कोणत्या दिशेने जाईन. त्याने ठरवले की तो आपल्या अंतःकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवेल आणि त्या मार्गावर चालत राहील. जंगलाच्या गडदतेत आर्यनला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने त्याला विचारले. आर्यनने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारा आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावतो. आवाजाने त्याला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. आर्यन त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाला. त्याने ठरवले की तो आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. त्याच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे आर्यनच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? जंगलाच्या गडदतेत आर्यनने एक गूढ ठिकाण शोधले, जिथे त्याला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे त्याला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. त्याने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने त्याला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि त्याला जाणवले की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, त्याला काहीतरी शिकवतो. त्याने ठरवले की तो या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण त्याच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? त्याला जाणवले की त्याच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या त्याला शोधायच्या आहेत. त्याने ठरवले की तो आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी त्याला अंधारात चालावे लागले तरी. त्याच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे आर्यनच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? एकदा एका लहान गावात एक तरुण मुलगी, सिया, राहत होती. तिच्या मनात स्वप्न होते, पण ती नेहमीच त्या स्वप्नांच्या मागे धावण्यात गोंधळलेली होती. गावकऱ्यांनी तिला खूप प्रेम केले, पण तिला स्वतःवर विश्वास नव्हता. एक दिवस तिने ठरवले की ती आपल्या आयुष्यातील बदल घडवेल. सिया एका जुने पुस्तकालयात गेली, जिथे तिला एक प्राचीन ग्रंथ सापडला. त्या ग्रंथात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या कथा वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिने ठरवले की ती त्या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. एक संध्याकाळ सिया जंगलात फिरायला गेली. तिथे तिला एक जुना झरा सापडला, ज्याच्या पाण्यात एक विशेष चमक होती. तिने त्या पाण्यात हात घालून पाहिले आणि तिला तिच्या मनातील सर्व चिंता दूर होताना जाणवले. झऱ्याच्या पाण्यात तिच्या प्रतिबिंबात तिने एक नवीन सिया पाहिली, जी आत्मविश्वासाने भरलेली होती. तिच्या मनात विचार आला, जर मी या झऱ्याच्या पाण्यातील शक्तीचा उपयोग केला, तर मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करू शकते. तिने ठरवले की ती त्या शक्तीचा उपयोग करून आपल्या ध्येयाकडे जाईल. पण जसे ती पुढे जात होती, तिला अनेक अडथळे आले. काही लोक तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, तर काही तिच्या ध्येयावर विश्वास ठेवत नव्हते. पण सियाने ठरवले की ती त्या सर्व अडथळ्यांना पार करेल.
तिने आपल्या मनातील शक्तीला जागृत केले आणि प्रत्येक अडथळा पार केला. एक दिवस तिला एक मोठा निर्णय घ्यावा लागला. तिच्या मनात एक विचार आला, जर मी या मार्गावर चालत राहिले तर मी कोणत्या दिशेने जाईन. तिने ठरवले की ती आपल्या अंतःकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवेल आणि त्या मार्गावर चालत राहील. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ ठिकाण शोधले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय?
जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ ठिकाण शोधले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत.
तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे, आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय. तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे, आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय. तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे, आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता
आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल? जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल? जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल? जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल? आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? जंगलाच्या गर्दतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल?
जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. आणि अशा प्रकारे सियाच्या प्रवासाची कहाणी सुरू झाली, जिथे तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार होता आणि तिच्या मनात एकच प्रश्न होता, मी माझ्या स्वप्नांच्या मागे धावणार आहे, पण पुढे काय? जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस तो तुझा आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल तुझ्या आयुष्यात एक नवीन अनुभव आणेल. सिया त्या आवाजाच्या शब्दांनी प्रेरित झाली. तिने ठरवले की ती आपल्या प्रवासात पुढे जाईल, जरी अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ ठिकाण सापडले, जिथे तिला एक अद्भुत अनुभव मिळाला. तिथे तिला एक जुना ग्रंथ सापडला, ज्यात जीवनाच्या गूढतेबद्दल अनेक कथा होत्या. तिने त्या ग्रंथात वाचताना एक अद्भुत अनुभव घेतला. प्रत्येक कथेने तिला एक नवीन दृष्टिकोन दिला
आणि तिला जाणवले की तिच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभव, चांगला किंवा वाईट, तिला काहीतरी शिकवतो. तिने ठरवले की ती या ज्ञानाचा उपयोग करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल. पण तिच्या मनात एक प्रश्न होता, आता पुढे काय? तिला जाणवले की तिच्या प्रवासात अजूनही अनेक गोष्टी आहेत, ज्या तिला शोधायच्या आहेत. तिने ठरवले की ती आपल्या ध्येयाकडे जात राहील, जरी तिला अंधारात चालावे लागले तरी. तिच्या मनात एकच विचार होता, मी कोण आहे आणि मला कोणत्या दिशेने जावे लागेल. जंगलाच्या गडदतेत सियाला एक गूढ आवाज ऐकू आला. तू कोण आहेस आणि तुझा मार्ग कोणता आहे? आवाजाने तिला विचारले. सियाने उत्तर दिले, मी एक स्वप्न पाहणारी आहे आणि मी त्या स्वप्नांच्या मागे धावते. आवाजाने तिला सांगितले, तू ज्या मार्गावर चालत आहेस